नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. अजानवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत. काही पक्षांनी तर अधिकाधिक आक्रमक भूमिका घेऊन थेट राज ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली. पण राज ठाकरे यांनी माघार घेतली आहे आणि उद्याची आरती, महाआरती ही त्यांनी रद्द केली. तिकडे आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना काहीतरी सुनावलंय, म्हणजे पुन्हा एकदा पुतणे आणि काका. आणि याशिवाय पंतप्रधान मोदी हे जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं, युद्धाने कोणताच देश जिंकणार नाही. सगळ्या बातम्या सविस्तर पाहिजेत. सगळ्यात आधी पाहूयात हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत IIT. नीटच्या टेन्शनला करा गुड बाय. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारे IIB आता नांदेड, लातूर नंतर पुण्यातही. मंगळवारच्या महाआरतीवरून मनसेची माघार. ईद असल्यानं आरती नको, राज ठाकरे यांचा ट्विट करून मनसैनिकांना आदेश. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटिसा. सार्वजनिक ठिकाणी महाआरती करण्यास आणि भोंगे लावण्यास मनाई. कायद्याचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज ठाकरेंच्या सभेवर जोरदार टीका. यांना आत्ताच भोंगे का आठवले? अजित पवारांचा राज ठाकरेंना सवाल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार टिळकांनी नाही, फुलेंनी केला. इतिहासकारांनी फेटाळला राज यांचा दावा. राष्ट्रवादीची ही टीका. आम्ही चूल पेटवण्याचं काम करतो, काही जण घरं पेटवण्याचं काम करतात. आदित्य ठाकरे यांचा राज ठाकरे आणि भाजपला टोला. राणा दाम्पत्याला आजही दिलासा नाही. येत्या 4 मे रोजी अंतिम सुनावणी. राणा दाम्पत्याचा जेलमधला मुक्काम वाढला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं बर्लिनमध्ये मराठमोळ्या पद्धतीनं जंगी स्वागत. पंतप्रधान मोदींना जर्मनीकडून गार्ड ऑफ ऑनर. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेचा अहवाल पूर्ण झालाय आणि औरंगाबाद पोलिसांनी हा अहवाल तयार केला असून हा अहवाल गृहमंत्र्यांना लवकरच सादर केला जाणार आहे. याच अहवालाच्या संदर्भात उद्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे एक महत्त्वाची बैठक सुद्धा होणार असल्याचं कळतं. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेचा एक खास गोपनीय अहवाल तयार झालेला आहे. हा अहवाल औरंगाबादमधल्या पोलिसांनी तयार केला आहे आणि तयार झालेला हा संपूर्ण गोपनीय अहवाल आता थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवला जाणार आहे. पण हे इथेच थांबत नाही, तर या अहवालामध्ये जे लिहिलेलं आहे किंवा राज ठाकरे यांनी ज्या कोणत्या नियम आणि शर्तींचं उल्लंघन केलं असेल त्या दृष्टीने काय कारवाई करायची या संदर्भात दिलीप वळसे पाटील राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे उद्या एक महत्त्वपूर्ण बैठकही होणार आहे. तिकडे राज ठाकरे यांच्या सभांमधून सातत्यानं मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न तापवला जातोय. दादरच्या सभेतून सुरुवात झाल्यानंतर ठाणे आणि मग औरंगाबाद इथेही राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या विरोधात जणू मोहीमच उघडली. यानंतर आता सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी होऊ लागली. माझी पोलिसांना नम्र विनंती आहे, जय सभेच्या वेळेला ही माग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात गोळा कोंबावा. त्यांना जर समजा सरळ भाषेमध्ये समजत नसेल ना, ते एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन देत. राज ठाकरे सातत्यानं मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात राग आळवतायत.
त्याच वेळेला ते सर्व हिंदूंना मशिदींवरच्या भोंग्यांविरोधात एकत्र येण्याचंही आवाहन करतायत। पूर्ण देशातल्या माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा काही विचार करू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजे। त्यामुळं राज ठाकरे धार्मिक सलोखा बिघडवत असल्याचा आता आरोप होऊ लागलाय। सरकार को उनके ऊपर सख्त कार्रवाई करना चाहिए। इस तरह से अल्टीमेटम देने का उनको कोई राइट नहीं है। उनको अगर कोई बात करना है तो जाकर सरकार से बात करें, वो जाकर के मुख्यमंत्री से बात करें। अशा प्रकारे हे सांगणं की एकदा होऊ द्या, याचा अर्थ काय सांगायचं होतं तुम्हाला? केवळ मुस्लिम नेतेच नव्हे तर इतर सामाजिक संघटनांनी देखील राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध सुरू केलाय। केवळ विरोधच नव्हे तर राज ठाकरेंना अटक करण्याची ही मागणी संभाजी ब्रिगेडसह इतर काही मुस्लिम संघटनांकडून केली जातीये। जाहीर चर्चेला बोलवलं होतं, इतिहासावर चर्चेला बोलवलं होतं, पण बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर आता हयात नाहीत, पण ते त्या चर्चेला आले नाही। पांडुरंग बलकवडे आले नाही, त्यांचे सहकारी आले नाही। खोटा इतिहास लिहायचा कादंबरीच्या माध्यमातून, महापुरुषांची प्रतिमा बदनाम करायची। आम्हाला आता बाबासाहेब पुरंदरे हयात नाही, त्यामुळे त्याच्यावर फार काही बोलायचं नाही। आता झालं, विषय संपलेला आहे, पण कशासाठी हा सातत्याने राज ठाकरे काढतात मला माहित नाहीये। राजकारणासाठी असं गलिच्छ राजकारण करावं नाही असं मला वाटतं। सगळे एकत्र होऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणू आणि अखंड महाराष्ट्र ठेवू। महाराष्ट्राची राज ठाकरेंनी माफी मागावी। त्यांनी शिवसंवादीचा खोटा इतिहास टिळकाच्या नावावर जर छापणार असतील, सांगणार असतील आणि मांडणार असतील तर आम्ही ते खपवून घेणार नाही। राज ठाकरे भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसल्याचं जरी सांगत असले तरी ते सातत्यानं भोंग्यांच्या विरोधात हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन करतायत। राज ठाकरे फक्त एवढ्यावरच थांबत नाहीयेत, त्यांनी आधी जेम्स लेन आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत वक्तव्य करत वादाची संधी दिली आहे। त्यामुळे राज ठाकरेंची ही विधानं सरकारच्या अडचणी वाढवणार की हे वाद त्यांच्याच अंगलट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईहून स्वाती लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे अक्षय तृतीयेच्या महाआरतीवरून मनसेने थेट माघार घेतली। स्वतः राज ठाकरे यांनी ट्विट करून महाआरती रद्द केल्याची माहिती दिली। पुढच्या आदेशाची वाट पाहण्याचं सुद्धा त्यांनी मनसैनिकांना सांगितलंय। त्यामुळे महाआरतीला लागलेल्या मनसैनिकांचा काहीसा हिरमोड झाला। नेमकं काय घडलं पाहूयात। राज्य सरकारला माझं सांगणं आहे, याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही। तुम्हाला काय करायचं असेल ते करा। सन्माननीय राज ठाकरे यांचा, हिंदू जननायक माननीय राज ठाकरे यांचा। राज ठाकरेंनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाआरती करण्याचा इशारा दिला। मनसेच्या प्रत्येक शाखेमध्ये हनुमान चालीसा लावून महाआरती करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी जाहीर केल्यामुळे मनसैनिकांमध्ये एकच उत्साह संचारला आणि मंगळवारच्या महाआरतीचे बॅनर्स सोशल मीडियावर झळकू लागले। पण सोमवारी दुपारी मात्र राज ठाकरेंनी एक ट्विट केलं आणि मनसैनिकांच्या तयारीवर पाणी फिरलं। राज ठाकरेंचं आवाहन, उद्या ईद आहे, मुस्लिम समाजाचा सण हा आनंदाने साजरा व्हावा। आधी ठरल्याप्रमाणे अक्षय तृतीया या आपल्या सणाच्या निमित्तानं कुठेही आरत्या करू नका। आपल्याला कोणाच्याही सणात कोणत्याही प्रकारची बाधा आणायची नाही। भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे मांडेन। राज ठाकरे कालच्या सभेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बाबा मशिदीवरमधनं जे काय लाऊडस्पीकर लावले जातात, भोंगे लावले जातात, त्याच्यामधनं जे काय प्रकार होतात ते जर थांबणार नसेल तर मात्र 4 तारखेनंतर ह्याला आम्ही थांबवू शकत नाही, आम्ही ह्याला जसंच तसे उत्तर देऊ। त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात होणारी, या देशात होणाऱ्या उद्याच्या महाआरत्या ह्या परवा होणार आहे। खरे तर राज ठाकरेंनी घोषणा केल्यापासून पोलिसांनी मनसैनिकांना नोटिसा पाठवायला सुरुवात केली होती। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्र्यांनीही दिला होता। आपलं महाराष्ट्र आहे, आपण
संपूर्ण देशामध्ये एक प्रगत राष्ट्र म्हणून आपल्याकडे बघितलं जातं आणि ह्याच्यात सर्वांनी एकोपा ठेवला पाहिजे, जातीय सलोखा ठेवला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही सर्वांची जबाबदारी आहे आणि ती सर्वांनी पार पाडलीच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. 3 तारखेला ईद आहे. त्यांच्या सणामध्ये मला कुठच्याही प्रकारचं विष घालवायचं नाही. 4 तारखेपासून ऐकणार नाही. माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम हिंदू बांधवांना, भगिनींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, जिथे जिथे यांचे लाऊडस्पीकर लागतील त्यांच्या समोर दुप्पट आवाजाने तिथे हनुमान चालीसा तुमची लागलीच पाहिजे. विनंती करून जर समजत नसेल तर आमच्या समोर दुसरा पर्याय उरत नाही. मशिदींवरील भोंगे उतरवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 ऐवजी 4 मेची नवी मुदत दिली आहे. त्यामुळे 4 मे रोजी भोंगे असलेल्या मशिदींसमोर मनसैनिक दुप्पट आवाजात लाऊडस्पीकर लावणार आहेत. आता सरकारनं कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची तयारी सुरू केल्यानंतर भोंगा प्रकरणात काय घडतं याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. मुंबईहून तुषार रुपनवरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. त्यामुळे जर का राजकीय नेत्यांच्याच भाषेत सांगायचं तर पिक्चर तो अभी सुरू हुआ है. तिकडे औरंगाबादमध्ये झालेलं राज ठाकरे यांचं भाषण चिथावणीखोर होतं. त्यामुळे शहरातली शांतता भंग होऊ शकते, म्हणून राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी. रात्रीपासून आज संध्याकाळपर्यंत सो मोठो जर तक्रार दिली नाही तर आमचं माननीय उच्च न्यायालयाला अपील आहे, म्हणणं आहे की माननीय उच्च न्यायालयानं सो मोटो यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि पोलिसांवर सुद्धा कारवाई करावी की त्यांनी का गुन्हा दाखल केला नाही राज ठाकरे यांच्यावर. राज ठाकरे हे चिथावणीखोर भाषण करून अनलॉफुल ऍक्टिव्हिटी उघडपणे करत आहेत, म्हणून त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. UAPA अंतर्गतच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या बूस्टर सभेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाबरीचा विध्वंस आणि राम मंदिरावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. बाबरी पडली तेव्हा कुठे होतात असा थेट सवाल फडणवीस यांनी केला. भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली. हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ढाचा, मी तर त्याला मस्जिद मानत नाही, तो ढाचा होता. कोणी हिंदू कधी मस्जिद पाडू शकत नाही. तो ढाचा होता, पारतंत्र्याचा ढाचा होता, तो परकीय आक्रांत्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं. अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो. तिकडे बाबरीच्या मुद्द्यावरून फडणवीस यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. सीबीआयने तपास केला सगळ्या प्रकरणाचा. सीबीआयनं केलेल्या तपासाची पानं ह्या लोकांनी तपासावी. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यात हे जे अज्ञानी लोक आहेत सगळे, शिवसेना कुठे आहे असं विचारणारे, त्यांना कळेल की त्यावेळेला नक्की शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. शिवसेना प्रमुख यांनी स्वतः सांगितलं, होय ते वरचं घुमट आणि ते हे माझ्या शिवसैनिकांनी पाडलंय. मग तेव्हा का ना तुमच्या ह्या आता ज्या काय उघडतायत ते तेव्हा का नाही उघडली? भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आमच्या गुलमंडीचा दयाराम बसे सुद्धा होते तिथे. म्हणजे यांनी देवेंद्रनी त्यांना विचारावं, मग आरोप करावे की शिवसेनेचं कोणीच नव्हतं म्हणून. ज्यावेळेस ढाचा पडला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस 20-22 वर्षाचे होते. त्याच्या आधी समजा ज्यावेळेस ते जेलमध्ये गेले असं म्हणतात ते त्यावेळेस 18 वर्षाचे होते. हे खरंच गेले होते का?
आता ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर आम्ही तिथे मग कारसेवा करताना कारसेवा करायला लागलो, सगळे मलबा हटायला मी माझ्या हाताने आम्ही सगळे मिळून कार्यकर्त्यांनी ते रामलल्लाची मूर्ती तिथे ठेवली. तिकडे बाबरी मशीद पाडण्यावरून सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी सुरू आहे. या विषयावर शिवसेनेचा सत्तेतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची नेमकी भूमिका काय हे न्यूज 18 लोकमतनं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमच्या प्रतिनिधीनं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी बातचीत केली. एकेकच कधी पाडण्याचं श्रेय घेण्याचं काही कारण नाही. आपल्याला या निमित्तानं माहिती दिली पाहिजे की स्वतः राजीव गांधी ज्यावेळेस देशाचे प्रधानमंत्री असताना स्वतः अयोध्येला गेले आणि त्या ठिकाणी स्वतः भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. रामलीलाच्या मंदिराला जे कुलूप लागलेलं होतं ते उघडलं आणि स्वतः त्या ठिकाणी पूजा केली. त्याचा बाऊ त्या काळात केला गेला नाही, कारण की धर्मवाद आणि धर्माच्या आधारावर काही देश चालवला जात नाही, ही आमची श्रद्धा आहे. तरी पाडकामाच्या मुद्द्यावरील हा जो सगळा वाद सध्या सुरू आहे, काँग्रेस पक्षाची यामध्ये काहीच भूमिका नाही आहे का? कारण तुमचा सहकारी पक्ष असलेला शिवसेना पाडकामात सहभागी असल्याची भूमिका जाहीरपणे सांगतोय की शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे. हे कुठल्या परिस्थितीत झालेलं आहे हे सगळ्या राज्याच्या जनतेला माहीत आहे. पहाटेचं सरकार पडलं नसतं आणि उद्धवजी आणि शरद पवारजी सोनियाजींना जाऊन भेटले नसते आणि एका विपरीत परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं सरकार झालेलं आहे. पण आम्ही जे कॉमन मिनिमम प्रोग्राम दिलेला आहे त्या राज्याच्या सगळ्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाऊन राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशी भूमिका आमच्या नेत्या सोनियाजींनी मांडलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सरकारमध्ये आलेलो आहोत. त्याच्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. पण या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांची आपण किंवा काँग्रेसचे इतर काही नेते याबद्दल चर्चा करणार का? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्याचा महाविकास आघाडीवर काही थेट परिणाम होण्याची शक्यता वाटते का? नाही, याच्यामध्ये महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होण्याचं कारण नाही. शिवसेनेची भूमिका ती हिंदूवादाची आहे, ती पहिलेपासून स्पष्ट आहे, काय ते लपलेली तर नाही आहे. आणि एखादा पक्ष एखादा धर्माच्या नावानं पक्ष उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर त्याला कोणाला थांबवायचं काही कारणच नाही आहे. पण जे पाकिस्तान की जय म्हणणारी लोक, ज्यांच्याबरोबर ज्या आतंकवाद्याशी ज्याचे संबंध होते, त्या मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर जे लोक गेलेत, भारतीय जनता पार्टीचे लोक, ते काय पवित्र लोक आहेत का? मूळ मुद्दा आमचा तो आहे की आमचं वैचारिक लढाई भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे. शिवसेनेसारखा पक्ष जर या संदर्भातली ठाम भूमिका घेत असेल तर मतभेद व्हायची शक्यता वाटत नाही आपल्याला? मतभेद होणार नाही असं वाटतं आम्हाला? इकडे बघा, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्या काळामध्ये बाबरी मस्जिदची जबाबदारी त्यांनी घेतलेली होती, हे सगळ्यांना परिचित आहे. पण जी पहाटेची सरकार जेव्हा पडली आणि जो थायथायाट BJPचा झाला, त्याच्यानंतरची जी काही परिस्थिती निर्माण झाली ही, त्याच्यानंतर पवारसाहेब असतील की उद्धव ठाकरे साहेब असतील ते मॅडम सोनियाजींना भेटले आणि त्याच्यानंतरची ही प्रक्रिया झाली. आमच्या नेत्यांनी काही सत्तेमधलं फक्त आम्ही भाजपला थांबवण्यासाठी या सत्तेमध्ये सहभागी होतो आहे ही भूमिका त्यावेळेस आम्ही स्पष्ट केलेली आमच्या नेत्या सोनियाजी गांधींनी. बरोबर. काय आम्ही भांडं घेऊन गेलो आणि ताकाला गेलो आणि लपवलं भांडं, असं काही आमची भूमिका नव्हती. शिवसेनेनी ते भूमिका त्यांची त्या जुनी काळातली ती त्यांची सगळ्यांनाच माहिती आहे. पण ही विपरीत परिस्थिती नाही. नाना, भाजपसोबत काँग्रेसचे वैचारिक मतभेद आहेत, आपण हे सगळं मान्य करूया आणि तुम्ही मगाशी त्याबद्दलचं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. मात्र शिवसेनेसोबत तुम्ही सत्तेत आहात म्हणून हा प्रश्न विचारला जातोय. कारण शिवसेनेने सातत्याने म्हटलेलं आहे की आमची हिंदुत्ववादाची भूमिका कायमच असणार आहे, आमचं हिंदुत्व आम्हाला माहिती आहे, कोणी ते शिकवायची गरज नाही. या सगळ्या चर्चा सुरू असताना आता बाबरीच्या पाडकामाच्या मुद्द्यावर थेट आणि ठाम भूमिका शिवसेनेकडनं घेतली जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा तर सुरू झाल्या, कुरबुरी आहेत की काय असं देखील बोललं गेलं. आपण म्हणताय मतभेद तर नाहीयेत, पण मग चर्चा तर करणार शिवसेनेच्या नेत्यांशी, त्यांना विचारणार की ही ठाम भूमिका अशीच आहे? कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली होती. आम्हाला त्यांना ह्या प्रश्नावर त्यांना विचारायची गरज नाही. त्यांनी ही भूमिका त्यांची पहिलेच आम्ही तुम्हाला सांगितले की एक विपरीत परिस्थितीत आम्ही आमचं काही अलायन्स शिवसेनेचं नाही. आम्ही सांगितलं की विपरीत परिस्थितीत राज्याला पुन्हा निवडणुकीच्या याच्यामध्ये राज्य जाऊ नये, राज्य BJPला आम्हाला थांबवायचं होतं, ही अशी भूमिका आम्ही स्पष्ट केली आणि विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही या अलायन्समध्ये आलेलो आहोत. ही भूमिका आमची स्पष्ट आहे. आम्ही काही लपवून काही या सत्तेमध्ये आलो आणि सत्तेची हाव होती आम्हाला, असं कुठली आमची भूमिका नाही. आमच्या नेत्या सोनिया गांधींनी त्या काळात स्पष्ट केलेली आहे.
काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली. तिकडे कालच्या औरंगाबादच्या सभेमध्ये छत्रपती शिवरायांची रायगडावरची जी समाधी आहे त्याबद्दलचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. लोकमान्य टिळकांनी ही समाधी बांधली असं राज ठाकरे म्हणाले होते. मात्र त्यांच्या वक्तव्यानंतर त्याला अनेकांनी प्रत्युत्तर दिलंय. ज्या वेळेला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी समाधी शोधली त्यावेळेला लोकमान्य टिळक फक्त 13 वर्षाचे होते आणि त्यांनी ज्या वेळेला हे काम सुरू केलं. लोकमान्य टिळकांनी सुद्धा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तिथे आणखी चांगली बांधावी यासाठी एक फंड काढला. पण आपल्या उभ्या हयातीत लोकमान्य टिळकांनी एक खडा सुद्धा तिथं बसवला नाही. 1926ला टिळकांनी स्थापन केलेली समाधी जीर्णोद्धार समिती ह्यांच्याशी ब्रिटिशांनी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जर बांधणार नसाल तर आम्हाला ती बांधायची आहे, कारण का आमच्यावरती शिवभक्तांचा शिवाजी महाराजांच्या भक्तांचा प्रचंड प्रेशर आहे. आणि म्हणून ब्रिटिश त्यावेळेसचे आणि शिवाजी जीर्णोद्धार समिती यांनी मिळून ब्रिटिशांच्या इंजिनियर्सच्या साह्याने ती समाधी बांधली 1927 मध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी शिवाजी फंड या नावाने पैसे गोळा केले. त्या पैशाचं पुढे काय झालं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी टिळकांनी पैसे जमवले, ते डेक्कन बँकेमध्ये ठेवले. काही पैसे रायगड उत्सवासाठी खर्च केले, परंतु समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांनी 1 रुपयाही खर्च केलेला नाही. तिकडे लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी त्यांनी घेतली होती. आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ ते बोलतायत. आता तिकडची सुपारी घेतली आहे अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. रामदास आठवले, राजू शेट्टी यांनी देखील सांगितलं की पवार साहेब जातीयवादी नाही, यातूनच राज ठाकरे यांना उत्तर मिळायला हवं होतं असंही त्यांनी नमूद केलं. ते नाशिकमध्ये बोलत होते. त्याच्यामध्ये जर एखादं दादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्व द्यायचं काय कारण? आपले लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती, आता ती महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सपोर्ट मी ते बोलत होते. सुपारी घेतली होती नाही तर लगेच ब्रेकिंग न्यूज असं मी बोललेलो नाही. तरी 15 दिवसांनी एखादी सभा संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर पुन्हा विकायचं नाही. सूर्य मावळल्यानंतर जरा वातावरण बरं असल्यानंतर नॅपकिन पुढे नाही. हे आणि मग बरं ना सारखं काय नाकाला नॅपकिन लावायचं. नकलेला नकलेने उत्तर. तिकडे अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भल्या पहाटे झालेल्या शपथविधीची आठवण करून देत त्यांनी कोपरखळी मारली. अजित पवारांनी कोणाबद्दल काय बोलावं हे मला वाटतं की अजित पवारांनी एकदा विचार केला पाहिजे. कारण अजित पवारांनीच सकाळी 5:30 वाजता शपथविधी घेतलेली, मग त्यावेळेला ती कोणाची सुपारी होती? ती सुपारी कोणाची होती? कोणाला संपवायची सुपारी होती? असं जर आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर आमचा पक्ष आहे, आमच्या पक्षाच्या भूमिका मांडायचा आम्हाला अधिकार आहे. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता अजित पवार विरुद्ध राज ठाकरे असा नवा सामना रंगताना दिसतोय. नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी आपल्या भाषणातून राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. सत्तेकरता पवारसाहेब कधीच सपापलेले नव्हते. 4 वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते, देशाचे 10 वर्ष कृषी मंत्री होते. माझा शेतकरी जगला पाहिजे, त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मला देता आल्या पाहिजे, शेततळी देता आली पाहिजे, राष्ट्रीय फलोत्पादनाची योजना देता आली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका पवार साहेबांनी स्वीकारली. काही वेगळा प्रसंग देशामध्ये घडला तर सर्वांना एकत्र करण्याचं काम पवार साहेबांनी केलं. हा इतिहास तुम्ही मी नाकारू शकत नाही.
यांचं वय जेवढं आहे बोलणाऱ्याचं तेवढं पवार साहेबांचं राजकारणाचं आयुष्य आहे आणि हे काय गप्पा मारताय. मला एक सांगा, यांना पण काही काळ 95 ते 99 ज्यावेळेस भाजप शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेस यांना काही कामं करता आली असती ना. कुठलं या जे काही लोकांच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम करतायत त्या व्यक्तीनं कुठला काही साखर कारखाना उभा केलाय, कुठली सूतगिरणी उभी केली, कुठली शिक्षण संस्था काढली, काय काम केलं मला सांगा ना. ठीक आहे बाबा, तुम्ही स्वतः नाही केलं, दुसऱ्यांची संस्था उभी करायला काही मदत केली, कधी शब्द खर्ची केला, काही विजन दाखवलं. अहो साधी विकास सोसायटी काढली नाही पठ्यांनी, दूध सोसायटी नाही, टरबूज खरबूज सोसायटी नाही, कापूस सोसायटी नाही, मजूर सोसायटी नाही. हे सोसायट्या तर त्यांना कळतच नसतील काय सोसायट्या आणि नुसती उचलली जी लावली टाळ्याला. अरे माणसांचे संसार उभा करायला डोकं लागतं, अक्कल लागते. धुडगूस घालायला मोडतोड करायला अक्कल लागत नाही. आज मात्र एका वेगळ्या पद्धतीनं या लोकांच्या मनामध्ये आज सगळेजण आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हे गोविंदांनी नांदतोय ना, कुठं अडचण आहे. मित्रांनो, आज काय बघतोय आपण, कशा करता वेगवेगळ्या सभा चाललेल्या, का आत्ताच काही लोकांना भोंगे आठवले, त्याच्याबद्दल काही माहिती आमच्या भुजबळ साहेबांनी दिली. याच्या आधी का नाही यांना काही गोष्टी आठवल्या. आता कुठल्या निवडणुका आहेत का, कशा करता लोकांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम चाललंय का. पवार साहेबांच्या सारख्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका गेले 55 वर्ष पवार साहेब करतायत, त्यांना तुम्ही जातीवादी म्हणता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेदरम्यान अजान सुरू असताना त्यांनी थेट पोलिसांना भोंगे बंद करण्याचा इशारा दिला होता. तर दुसरीकडे येवल्यामध्ये अजान सुरू होताच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं भाषण थांबवलं आणि म्हणाले, ही आपली संस्कृती असून आपण सर्व धर्मांचा आदर करतो. सभेच्या वेळेला हे बांग जर सुरू करणार असतील, आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर बघ त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही. इथे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना मी सांगतोय, आत्ताच्या आत्ता जाऊन हे पहिल्यांदा बंद करा. ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे, ही आपली शिकवण आहे. प्रत्येकाने प्रत्येक जातीचा धर्माचा पंथाचा आदर केला पाहिजे. एकमेकाच्या बद्दल शत्रुत्व स्वीकारून काही घडणार नाही, काही तुमच्या माझ्या राज्याचं भलं होणार नाही. राज्यामध्ये 1 मे रोजी एकीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय सभा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र महाउत्सव कार्यक्रमाचा आनंद घेत होते. या महाउत्सव कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमृता फडणवीस यांचं नाव न घेता टोमणा मारला. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे चांगलं गातात असं मला आदित्यनं सांगितलं होतं. आजपर्यंत एकच व्यक्ती गाता येते असं मला वाटत होतं असं म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता. आदित्यने सांगितले की बाबा आपले मुख्य सचिव उत्तम गातात. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत फक्त एकच व्यक्ती गाते, तर बाकीचे सुद्धा गातात. आणि म्हणून मी सर्च मारला तर खरंच छान गातात. आणि मग माझ्या मनात आलं, जे माझं झालंय गेले 2-2.5 वर्ष माझ्यातला कलाकार हा लॉकडाऊनमध्ये, म्हटलं तुमच्यातला कलाकार तर आयुष्यभर लॉकडाऊनमध्ये असणार. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली. अमृता फडणवीस यांनी म्हटलंय की मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं अब्जाधीश फक्त आपणच आहात, पण आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे.
छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पण ब्रेकवर जाता जाता एक बातमी. सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढलाय, लोकांच्या जीवाची काहिली होतीये. त्याला राजकारणी कसे अपवाद असतील? जुन्नरच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भर उन्हात ताज्या उसाच्या रसाचा आस्वाद घेतला. खोडदमधील युवा शेतकरी सुनील शिंदे यांच्या रसवंती गृहाला त्यांनी भेट दिली. टीका राऊत यांनी केली आहे. भोंग्यांचा विषय कायद्याच्या चौकटीतला असून स्वार्थासाठी वाद पेटवले जात आहेत. भाजपच्या अंगात रावण संचारलाय, पण रावणाचा अंत अहंकारामुळे झाला होता, असा टोलाही राऊत यांनी लगावला. राज्यामध्ये सुरू असलेल्या भोंग्याच्या वादावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाष्य केलंय. पूजापाठ करा, पण भोंगा लावायचा का नाही लावायचा हा तुमचा प्रश्न असल्याचं राज्यपालांनी म्हटलंय. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधणं आणि लोकमान्य टिळकांचा संबंध नसल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. टिळक फक्त रायगडावर दोनदा गेले. त्यांनी समाधीसाठी निधी गोळा केला, मात्र निधी गोळा करून तो बँकेत ठेवला. मात्र ती बँक बुडाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. कुणाच्याही नावावर इतिहास खपवता येणार नाही, असंही त्यांनी ठणकावलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभी केल्याचं कालच्या सभेमध्ये बोलताना वक्तव्य केलं. यावेळेला टिळकांनी निधी जमा केला होता. शाहू महाराजांना त्यांनी निधी संकलनाबाबत पत्रही लिहिलं होतं. हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय. या पत्राद्वारे टिळकांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी देण्याची मागणी शाहू महाराजांकडे केली होती. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर 16 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले दौंड शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिलाय. जमीर सय्यद हे गेल्या 3 वर्षांपासून मनसेच्या शहराध्यक्षपदावर होते. राज्यात कोणत्याही मशिदीवरचे भोंगे खाली उतरणार नाहीत. काही समाजकंटकांनी तसा प्रयत्न केल्यास आपण तो हाणून पाडू. मशीद, मंदिर, बुद्धविहार यापैकी कुठल्याही ठिकाणचे भोंगे उतरवण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक हा प्रयत्न हाणून पाडतील, असा इशारा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिलेला आहे. भोंग्यांपेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. 2 जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मनसे करतंय, असा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जे घडलं नाही ते घडवण्याचा प्रयत्न आता सुरू असल्याची प्रतिक्रियाही धनंजय मुंडेंनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चुकीचा इतिहास सांगत राजकारण करतायत, जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे राज ठाकरेंना अटक केली पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी केलेली आहे. औरंगाबादमधल्या राज ठाकरेंच्या सभेचा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांना पाठवला गेलाय. सिटी चौक पोलिसांनी हा गोपनीय अहवाल पाठवलाय. यातून राज यांचं भाषण चिथावणीखोर आहे का नाही याची तपासणी केली जाईल. राज ठाकरेंनी शरद पवारांवर केलेले आरोप म्हणजे बालिशपणा असल्याची टीका गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी केली आहे. तर भोंग्यांवरून दिलेल्या अल्टिमेटमवर बैठक घेऊन निर्णय घेऊ, असं गृहमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देत भोंग्यांबाबत तुम्ही कायद्यानं काय करायचं ते करू शकता, मात्र यासाठी महाराष्ट्र अशांत करण्याची गरज नाही, असं म्हटलेलं आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाबाबतच्या आता मालेगावात देखील प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकार पडण्यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर करत असल्याचा आरोप एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी केला आहे. राज ठाकरेंना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. ते एक मोठे नेते होते, मात्र त्यांचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे भावनिक मुद्दे उपस्थित. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. बर्लिनमध्ये आल्यानंतर त्यांचं
आधी गार्ड ऑफ ऑनरनं आणि नंतर लेझिमच्या पथकानं खास मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत केलं. प्रचंड उत्साहात आणि घोषणाबाजीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बर्लिनमध्ये स्वागत करण्यात आलं. आपण ही दृश्य पाहतो आहोत. ध्वज नाचवण्यात आला शिवाजी महाराजांच्या वेशात आणि मावळ्यांच्या वेशात. अनेक जण यावेळी उपस्थित होते. पारंपरिक लेझिमचा आणि ढोल ताशांचा गजर यावेळेला सगळ्या भारतीयांचा उत्साह अधोरेखित करत होता. तिकडे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये कोणताही देश विजयी होऊच शकत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिनमध्ये जगभरातल्या युद्धपिपासू देशांना सुनावलंय. युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांना विनंती करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शॉल्झ यांच्या भेटीदरम्यान त्यांनी या विषयावर चर्चा केली. आपल्या या दौऱ्यामध्ये मोदी डेन्मार्क आणि फ्रान्सचा सुद्धा दौरा करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारचं कोरोना लस धोरण योग्य असल्याचं सांगितलं आहे, पण त्याच वेळेला कोणत्याही व्यक्तीला लस घेण्याची सक्ती करता येणार नाही असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे नमूद केलंय. लसीचा डाटा आणि लस आवश्यक करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. सोबतच सरकारला क्लिनिकल ट्रायलची आकडेवारी जाहीर करायलाही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. राज्य सरकार सार्वजनिक ठिकाणी लसीकरण न करणाऱ्यांना प्रवेश देत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. असे निर्बंध हटवण्यात यावेत असंही न्यायालयानं म्हटलंय. तिकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी महाराष्ट्रातल्या नेत्यांवर आपल्या राजकीय फायद्यासाठी भाषेचा वापर करत असल्याचा आरोप केला. सीमा प्रश्नाचा राजकीय वापर करू नये असंही बोम्मई म्हणाले. त्यासोबतच कर्नाटक आपली 1 इंच जमीनसुद्धा महाराष्ट्राला देणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. अनेक कन्नड भाषिक प्रदेश हे महाराष्ट्रात आहेत हे लक्षात घेऊनच बोम्मई म्हणाले की त्यांचा कर्नाटकात समावेश करण्याचा विचार केला जातोय. शेजारील कर्नाटकच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या लढ्याला आपला पाठिंबा राहील असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याला बोम्मई यांनी प्रत्युत्तर दिलंय. गेल्या काही दिवसांपासून गुजरात काँग्रेसचे नाराज असलेले नेते हार्दिक पटेल यांच्या संदर्भातली आणखीन एक अपडेट आले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला. पटेल आंदोलनातून हार्दिक पटेल देशभरात चर्चेला आले होते. पुढे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण सध्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवरून काँग्रेस हा शब्द हटवलाय. काँग्रेस सोडल्याचे हे स्पष्ट संकेत असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं. गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पटेल हे काँग्रेसपासून वेगळे राहत आहेत. गुजरात भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुद्धा त्यांनी भेटीगाठी घेतल्या. एवढंच नाही तर राम मंदिर, 370 कलम यासह काही मुद्द्यांच्या करता त्यांनी भाजपचं कौतुकही केलं होतं. काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या हैदराबाद इथल्या उस्मानिया विद्यापीठाच्या प्रस्तावित भेटीवरून सध्या वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधी 6 आणि 7 मे रोजी तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांशी बातचीत करतील. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलंय. त्याला गैरराजकीय चर्चा म्हणत विद्यार्थ्यांच्या एका गटानं परवानगी द्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली. तर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ शकत नाही, कारण कॅम्पसमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तींना भाषणाला परवानगी नाही. जून 2017 तिथल्या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विद्यापीठानं कॅम्पसमध्ये राजकीय व्यक्तींना गैरशैक्षणिक कामासाठी परवानगी न देण्यासाठी आदेश दिले होते. राहुल गांधी आणि विद्यार्थ्यांमध्ये मुद्द्यांवर चर्चा झाली तर तो एक बौद्धिक कार्यक्रम असेल असं म्हणत परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली.
तिकडे विमानतळावर विमान उतरत असताना निर्माण झालेल्या डिस्टर्बन्समुळे स्पाइसजेटच्या मुंबई दर्यापूर या विमानात सुमारे 40 प्रवासी हे जखमी झाले. अर्थात या जखमा अतिशय किरकोळ स्वरूपाच्या आहेत. रविवारी बंगालमधल्या पश्चिम बर्धमान जिल्ह्यातल्या अंदाल इथे काझी नझरुल इस्लाम विमानतळावर स्पाइसजेटचं बोईंग B737 हे उतरत असताना अचानक आकाशात मोठे वादळी वारे निर्माण झाले. यामुळे हे विमान वादळात काही काळ फसलं. विमानात एकच गोंधळ उडाला. स्थानिक भाषेत वादळी वाऱ्यांच्या स्थितीला कालबैसाखी म्हणून ओळखलं जातं. या घटनेत 40 प्रवासी काहीसे जखमी झाले, काही जण गंभीररित्या जखमी झाले. या सगळ्यांना विमान खालती सुखरूप उतरल्यानंतर तातडीनं रुग्णालयात दाखल करून उपचार करून घरी सोडून देण्यात आलं. तिकडे उत्तर भारतात येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे महाराष्ट्रात सुद्धा तापमानात प्रचंड वाढ होते. मार्च एप्रिल या काळात उष्माघातामुळे विदर्भात 25 जणांचा मृत्यू झालाय. गेल्या 8 वर्षातला हा उच्चांक आहे. नागपुरात उष्म्याची सर्वाधिक झळ बसल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. सध्या विदर्भात उष्णतेची लाट पसरली असून नागपूर शहरात पारा 44 अंश सेल्सिअसवर गेलाय. यंदा एप्रिलपर्यंत उष्णतेच्या 3 लाटा येऊन गेल्यात. विदर्भातल्या अकोला आणि ब्रह्मपुरी भागात तर तापमान 45 अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलेलं आहे. त्यामुळं उन्हाच्या तडाख्यानं विदर्भवासी हैराण झालेले आहेत. यंदाचा उन्हाळा तीव्र असल्यामुळं उष्माघाताची बाधा झालेल्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यात उष्माघाताच्या 374 रुग्णांवर उपचार केले गेले. त्यात सर्वाधिक 295 जण नागपूर विभागातले तर 32 जण अमरावती विभागातले आहेत. तसंच राज्यात 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झालाय. मृतांची ही संख्या गेल्या 8 वर्षातली सर्वाधिक आहे. यापैकी सर्वाधिक 13 मृत्यू हे एकट्या नागपूरमध्ये झालेत. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेनं आता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. दुपारच्या वेळेस तर नागपूरचे रस्ते निर्मनुष्य पाहायला मिळत आहेत. बहुतांश नागरिक उन्हापासून दिलासा म्हणून शीतपेयांचा आधार घेत आहेत. वेग वाढत चाललेला आहे. तापमानातला जो वाढ आहे ती सुद्धा कन्सिस्टंटली वाढत चाललेली आहे. म्हणजे आपण कितीतरी दिवसापासून 44-45 या डिग्री सेल्सिअस या तापमानातच आपण हायेस्ट तापमान रोजचं नागपूर किंवा आजूबाजूच्या परिसरातलं पाहतो आहे. विदर्भासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र सुद्धा उष्णतेनं होरपळलाय. बहुतांश भागांमधलं तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. त्यामुळं या विभागांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांचं प्रमाण तुलनेनं अधिक आहे. नाशिक विभागात 14, औरंगाबादमध्ये 11 तर लातूर विभागात एका रुग्णाला उष्माघाताचा त्रास झालाय. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातही कमाल तापमान 41 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत असून पुणे विभागात 20 जणांना तर कोल्हापूर विभागात एकाला उष्माघाताचा त्रास झालाय. त्रास होतो खूप जास्त. इथून हिंगणा जावं लागतं तर आणखी त्रास होतो. एक रेस्ट घ्यायच लागते विचार. त्याच्या आधी कधी एवढे ऊन अनुभव नाही. यावर्षी जास्त वाटते का? जास्त आहे. अजून 9 ताप पण याचेच आहे. ते आता एवढं हे करत आहे. समझन नहीं आता क्या होते कहीं नहीं होता. अभी 3-4 दिन से तो बहुत भयंकर टेम्परेचर हो गया. उसके कारण पब्लिक है ही नहीं. धंधा बहुत इफेक्ट पड़ गया उससे. विदर्भात यंदाच्या उन्हाळ्यातील नवतापा अर्थात हंगामातील सर्वाधिक 9 दिवस यायचे. त्यामुळे उर्वरित मे महिन्यात उन्हाच्या झळा या नागरिकांची परीक्षा पाहणार एवढं मात्र निश्चित. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. महाराष्ट्रातील काही दिग्गज नेते आणि लोकप्रतिनिधी सध्या विविध आरोप आणि गुन्ह्यांच्या आरोपांखाली जेलमध्ये आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे 100 कोटी घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित व्यक्तींसोबत केलेल्या व्यवहारामुळे अटकेत आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचं ध्येय ठेवून अमरावतीहून मुंबईत आलेल्या आमदार नवनीत राणा
या शिवसैनिकांसोबत झालेल्या राजकीय संघर्षानंतर अटकेत आहेत. हे तीनही नेते कोणत्या न कोणत्या शारीरिक व्याधींनी त्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी कोर्टात उपचारासाठी अर्ज दाखल केला. अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आज देखील दिलासा मिळाला नाही. राणा दाम्पत्याच्या जामिनाबद्दल आज सुनावणी पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. याबद्दलची पुढची सुनावणी आता 4 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. ऑर्डरची कॉपी पूर्ण न झाल्यामुळे आम्ही निकाल ऐकू शकत नाही असं न्यायाधीशांनी आज कोर्टात सांगितलं. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अक्षय तृतीयेच्यामुळे कोर्टाला सुट्टी आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता 4 मेला अंतिम सुनावणी होईल. साठी दुपारी ठेवण्यात आलं होतं, परंतु दुपारी सुद्धा न्यायालयासमोर दुसरी अत्यंत महत्त्वाची केस पण होती आणि याच्यात मला वाटते दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याच्यात दोन्ही बाजूच्या युक्तिवादाचा विस्तृत उहापोह करणं कदाचित न्यायालयाला गरजेचं वाटलं असेल. पण आज त्यामुळे जो निर्णय आहे तो तयार झालेला नाही आणि आता परवा सकाळी 11 वाजता दोन्ही पक्षांना बोलवलेलं आहे. कोर्ट जो है वो दूसरे मैटर्स के अंदर बहुत बिजी थी, उसके बावजूद थोड़ा बहुत वक्त निकाल के कोर्ट ने ऑर्डर के डिक्टेशन जो है वो चालू कर चुकी है, लेकिन शॉर्टेज ऑफ टाइम की वजह से ऑर्डर कंप्लीट नहीं हो सका. और साहब ने रिक्वेस्ट किया कि मैटर को आप जो है मंडे कल तो छुट्टी है, 4 तारीख को सुबह को रखें 11 बजे. तब तक उम्मीद है कि ऑर्डर आ जाना चाहिए. दरम्यान आमचा संविधानावर विश्वास असून 4 मे रोजी चांगला निर्णय आम्हाला ऐकायला मिळेल असं सुनील राणा यांनी म्हटलंय. ते रवी राणा यांचे मोठे भाऊ आहेत. या ठिकाणी आज काही कारणास्तव बेल होऊ शकली नाही, पण न्यायप्रविष्टेवर आणि भारताच्या संविधानावर आमच्या पुऱ्या पक्षाचा, आमच्या पुऱ्या परिवाराचा, कार्यकर्त्याचा आमचा सर्व विश्वास आहे. आणि येत्या 4 तारखेला जे न्यायालयाकडून जे निर्णयासाठी ठेवलेला आहे त्या निर्णय एक चांगला निर्णय, योग्य निर्णय येईल हे आम्हाला अपेक्षा आहे. राणा दाम्पत्याला पालिकेनं एक नोटीस बजावले. मुंबईतल्या घरामध्ये अवैध बांधकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. अवैध बांधकामावर कारवाई का करू नये अशा प्रकारची नोटीस राणा दाम्पत्याला बजावण्यात आली. 353 अंतर्गत तोडक कारवाई का करू नये अशा आशयाची नोटीस बजावण्यात आली. खरं तर राणा दाम्पत्य गेल्या काही काळापासून जेलमध्ये आहे. त्यामुळे बंद असलेल्या घराच्या दारावर पालिकेचे अधिकारी येऊन नोटीस चिकटवून गेले. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. स्वाती, घराची पाहणी करायच्या आधीच नोटीस? यांचा असा दावा आहे की मुंबई महानगरपालिकेकडून त्यांच्या बंद असलेल्या घराला 353 अंतर्गत म्हणजे अवैध बांधकाम केल्यापायी तुमच्या घरावर तोडक कारवाई का करू नये अशा पद्धतीनं स्पष्टीकरण मागणारा ही नोटीस आहे ती पालिकेनं बजावलेली आहे असा नवनीत राणा यांचा दावा आहे. याचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की कदाचित तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना याची कल्पना होती की त्यांनी अवैध बांधकाम केलेलं आहे, पण याआधी मात्र कोणतीही कारवाई नाही केली गेली, पण आता मात्र ही कारवाई केली जाते. त्यामुळे या कारवाईच्या मागे नेमकं काय राजकारण आहे खरं तर हे सगळ्यांना माहीत आहे. पण हा नवनीत राणा यांचा दावा आहे की पालिकेनं ही नोटीस चिटकवली आहे. पालिकेकडून अशा पद्धतीनं आतापर्यंत कोणतंही कन्फर्मेशन मिळू शकलेलं नाहीये. पण नवनीत राणा यांनी मात्र दावा केलेला आहे की या सगळ्या सोडाच्या राजकारणात त्या सध्या जेलमध्ये आहेत आणि त्यांच्या घरावर ही नोटीस चिटकवण्यात आलेली आहे. मिलिंद. स्वाती, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सध्या अर्थरोडच्या कारागृहात आहेत. आज त्यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना स्ट्रेचरवरून तातडीनं जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या जे रुग्णालयात त्यांच्यावर ICUमध्ये उपचार सुरू आहेत, पण त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आलं. ईडीनं अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना अर्थरोड कारागृहात ठेवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती.
आज त्यांची तब्येत आणखीन बिघडल्यानं आणि त्यांना किडनीचा त्रास होऊ लागल्यानं कारागृहातून त्यांना थेट जे रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर 5 मे रोजी सुनावणी होणार आहे. खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासंदर्भात त्यांनी अर्ज दाखल केला आहे. याबद्दल जे रुग्णालयाला सुद्धा रिपोर्ट सादर करायचा आहे. मुंबई सत्र न्यायालयानं या संदर्भात निर्देश दिलेत. ईडीनं 5 तारखेला सप्लिमेंटरी अहवाल सादर करू असंही न्यायालयात म्हटलंय. दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्युत्तर दिलंय. किशोरी पेडणेकर यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बाबरी पाडायला शिवसैनिक गेले होते. फडणवीस करत असलेले दावे खोटे असल्याचं पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे. बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती याची आठवण पेडणेकर यांनी करून दिली आहे. बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतल्याच्या शिवसेनेच्या टीकेला भाजपकडूनही आता प्रत्युत्तर दिलं गेलंय. बाबरी पाडण्याची जबाबदारी ही कारसेवकांनी, रामसेवकांनी घेतली होती. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा काय संबंध, असा सवाल आशिष शेलार यांनी विचारलाय. महाराष्ट्र दिनी विरोधकांकडून सरकारवर जहरी टीका केली गेली, याला खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी हा भोंग्यांचा मुद्दा पुढे केला जात असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. भोंग्यांचा विषय कायद्याच्या चौकटीतला असून स्वार्थासाठी वाद पेटवले जात आहेत. भाजपच्या अंगात रावण संचारलाय, पण रावणाचा अंत अहंकारामुळे झाला होता, असा टोलाही राऊत यांनी लगावला. राज्यामध्ये सुरू असलेल्या भोंग्याच्या वादावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाष्य केलंय. पूजापाठ करा, पण भोंगा लावायचा का नाही लावायचा हा तुमचा प्रश्न असल्याचं राज्यपालांनी म्हटलंय. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधणं आणि लोकमान्य टिळकांचा संबंध नसल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. टिळक फक्त रायगडावर 2दा गेले. त्यांनी समाधीसाठी निधी गोळा केला, मात्र निधी गोळा करून तो बँकेत ठेवला. मात्र ती बँक बुडाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. कुणाच्याही नावावर इतिहास खपवता येणार नाही, असंही त्यांनी ठणकावलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी उभी केल्याचं कालच्या सभेमध्ये बोलताना वक्तव्य केलं. यावेळेला टिळकांनी निधी जमा केला होता. शाहू महाराजांना त्यांनी निधी संकलनाबाबत पत्रही लिहिलं होतं. हे पत्र न्यूज18 लोकमतच्या हाती लागलंय. या पत्राद्वारे टिळकांनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी देण्याची मागणी शाहू महाराजांकडे केली होती. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटम नंतर 16 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत असलेले दौंड शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिलाय. जमीर सय्यद हे गेल्या 3 वर्षांपासून मनसेच्या शहराध्यक्ष पदावर होते. राज्यात कोणत्याही मशिदीवरचे भोंगे खाली उतरणार नाहीत. काही समाजकंटकांनी तसा प्रयत्न केल्यास आपण तो हाणून पाडू. मशीद, मंदिर, बुद्धविहार यापैकी कुठल्याही ठिकाणचे भोंगे उतरवण्याचा प्रयत्न केल्यास भीमसैनिक हा प्रयत्न हाणून पाडतील, असा इशारा डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिलेला आहे. भोंग्यांपेक्षा बेरोजगारांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. 2 जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम मनसे करतंय, असा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर केला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जे घडलं नाही ते घडवण्याचा प्रयत्न आता सुरू असल्याची प्रतिक्रियाही धनंजय मुंडेंनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे चुकीचा इतिहास सांगत राजकारण करतायत, जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे राज ठाकरेंना अटक केली पाहिजे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी केलेली आहे. औरंगाबादमधल्या राज ठाकरेंच्या सभेचा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांना पाठवला गेलाय. सिटी चौक पोलिसांनी हा गोपनीय अहवाल ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आज शिवाजीनगर पोलीस स्थानकात दाखल झाल्या. कुचिक प्रकरणामध्ये त्यांचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. कुचिक यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली होती. चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांच्यावर
जामीन अर्जावर हरकत घेत 15 एप्रिलला पुणे पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली होती. काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे हे सायकलवरून पडल्यानं जखमी झाले होते. भिडे गुरुजी हे नेहमीच मुस्लिमांच्या विरोधात भूमिका घेतात असं विरोधकांच्याकडून म्हटलं जातं. मात्र त्यांच्यावर शस्त्रक्रिया एका मुस्लिम डॉक्टरने केल्याचा दावा येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला होता. महाराष्ट्र आणि भारताची हीच संस्कृती असल्याचं त्यावेळी भुजबळ म्हणाले होते. परंतु त्यांचा खुबा मोडला आणि त्यांचं ऑपरेशन कुणी केलं तर त्यांचं ऑपरेशन डॉक्टर रियाज उमर मुजावर यांनी केलं. आणि हे डॉक्टर यांना मुंबईला खास नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय पारितोषिक देण्याचा कार्यक्रम असताना ते त्या कार्यक्रमाला हजर राहिले नाही आणि मनोहर उर्फ संभाजी भिडे यांचं ऑपरेशन केलं. एका मुस्लिम डॉक्टराने आपल्या पारितोषिकाला हजर न राहिलं. दरम्यान आपण आपलं कर्तव्य पार पाडल्याचा खुलासा सांगलीच्या भारतीय विद्यापीठ आणि मेडिकल कॉलेजचे डॉक्टर रियाज मुजावर यांनी केला. कृपया या घटनेचा कुणीही धर्म, जाती किंवा इतर राजकीय कारणास्तव वापर करू नये असंही त्यांनी म्हटलंय. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. थोड्याच वेळात माझी सहकारी सुवर्णासोबत महामुंबई, मुंबईची प्रीतम बातमी.